पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बाई तुला सांगितलं ना, जा ना खोलीत जा ना, तुला बरं नाहीये ना। आता दादा आला तर काय होईल माहितीये का? त्यात ती मुक्ता सारंगच्या खोलीत आहे। अरे पोलीस येतील, पोलिसांना जबानी आपल्याला द्यावी लागेल। देवा, त्या दवाखान्याचा खर्च खाजगी दवाखाना हवा, किती ग बाई, किती खर्च येईल आता। मालकीन बाई, आत्माराम हात जोडतो मी। अरे पण माझ्या लेकराला लगेच चांगल्या डॉक्टरकडे घेऊन चाला तुम्ही। आत्माराम अरे, आणि पैशाची काही काळजी करू नका, मी कुठून पण आणेल। लागू द्या किती पैसा लागतोय मी आणेल, पण लवकर मुक्ताला माझ्या लेकराला लगेच डॉक्टरकडे घेऊन चाल, त्याच्यावर इलाज करा। अण्णा अण्णा, कुणासमोर हात जोडायची गरज नाही आता, मी डॉक्टरना घेऊन आलो। आणि कसं आहे ना आत्या, अगं आपला शत्रू जर आपल्याशी चांगला वागला ना, तर आपण त्याला सुद्धा चांगली वागणूक देतो। अगं मग आपल्या घरातल्या महत्वाच्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी जिने स्वतःचा जीव धोक्यात घातलाय, तिला तू अशी वागणूक देणार आहेस का? अरे पण सारंग जाऊ दे, जाऊ चला डॉक्टर। राजे, आम्ही त्या मुक्ताला मारण्याचा चांगला डाव रचला होता, पण ऐन वेळेला तुम्ही आलात आणि मग तिला बाजूला केलं। हो, आणि त्यात रेणुका पुढे आली आणि तुमच्या हातात फुल भाज्या दिला आणि पेटवण्याचाच आग्रह केला तिने। तुम्ही दादा पेटवायला पुढे आलात आणि आम्ही इकडे मागे गडबडलो। हो, त्यामुळे आमचे घाबरलेले चेहरे तिने बहुतेक बघितले असावेत, त्यामुळे आमच्यावर संशय घेतला आणि मग काय तुमच्या नजरेत तिला हिरो बनवण्याचा चान्स मिळाला। हे तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? पण दाजी, आम्ही तिच्या मरण्याचा तुम्हाला सरप्राईज देणार होतो। अरे पण हे सांगायला मी शिल्लक राहिलो नसतो ना। गाढवाच्या पोटी जन्माला आलात काय तुम्ही? या सगळ्याचा मी छडा लावणारच होतो, माणसं पाठवलेली होती। त्याच्यानंतर जर मला तुमची दोघांची नावं जर कळली असती ना, तर दोघांचे आधी हातपाय मोडले असते आणि मग विचारलं असतं असं का केलं। रेणुकाने चांगला प्लॅन केलेला होता। तुम्हाला हे न सांगता मुक्ता घरातनं कायमची निघून गेली असती। तुम्ही सगळ्यावरती बोळा फिरवलात। निघा आता। सगळं विचित्र घडतंय। उद्या सकाळी ती मुक्ता या घराच्या बाहेर असती, तेही कायमची, पण ती याच घरात आडवी पडलीये, आणि तेही सारंगच्या बेडरूम मध्ये। आता तर त्याला कारणच सापडले ना, काळजीच्या नावाखाली मुक्ता मुक्ता करत जवळ बसायचं। सहन करायच्या पलीकडे चाललंय सगळं रेणुका। माझी तर विचार करून करून चिडचिड व्हायला लागली आता। मला तर वाटतंय तिला या घराच्या बाहेर जावं लागू नये म्हणून तिनेच रचलेला डाव आहे हा। फटाका फुटावा आणि तीच कशी भाजावी। काय होतं? खर्च बाई खर्च, पैसे वाया जाणार आहेत, एवढे कशाला लाड। टेन्शन घेऊ नका, खूप जास्त असं काही नाहीये। फटाक्याच्या धमाक्याने फक्त शुद्ध हरपलीये, पण जास्त काही झालं नाही। डॉक्टर पण तिला तर इतक्या जखमा झाल्या, त्याचं काय? अहो होतील बऱ्या। मी जे मलम लिहून दिलाय ना, ते दिवसातनं 3 वेळा लावायचंय, आणि त्या टॅबलेटही वेळच्या वेळ घेत चला। तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल का? अजिबात नाही, त्या एकदम स्ट्रॉंग आहेत आणि पूर्ण बऱ्या होतील। हो डॉक्टर, या तुम्ही।
बरं झालं बाई, खर्च वाचला. ते म्हणतात ना, ज्याच्या पाठी देव त्याला कसलं भेव. आम्ही जाऊ का मुक्ताला बघायला? वहिनी हो म्हणतात. चल ग, चल चल चल. अगं पटपट चल म्हणते. चल पटपट पटपट. जातोय जातोय. अजून तुम्ही इथेच आहात? ज्या मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचा जीव वाचवलाय, तिला पाहावं असं सुद्धा वाटत नाहीये का तुम्हाला? स्वतःला घरचे प्रमुख म्हणून घेता ना तुम्ही, मग तुम्ही हा आदर्श ठेवताय का घरातल्या सगळ्यांसमोर? तुमच्या अशा वागण्याने घरातल्या सगळ्यांच्या जाणीवा नष्ट होतील, दगडासारखे वागायला लागतील ते. जिने तुमचा जीव वाचवला तिला पाहावंसं सुद्धा वाटत नसेल ना तुम्हाला, तर तुमच्या मने माणुसकी शिल्लक आहे का असं वाटायला लागेल मला. मला जे वाटते ते मी तुम्हाला सांगितलंय. यावर तुमची मर्जी. थांब. बरं झालं बाई, जास्ती काही झालं नाही. नाही तर आज या घरात बाई काही झालं नाही नव, मग वंगाळ कशाला बोलताय? देवानं चांगलं तोंड दिलंय, जरा चांगलं बोला की. अगं मी काळजीने बोलत होते ना. लई काळजी. देवी आईने आपल्यावरचं संकट दूर केलं. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ नव्हती आली. तेच ना, म्हणजे तसं बरंच लागलंय, म्हणजे बरीच भाजलीये ती. पण आता सारखं सारखं त्या दवाखान्यात जावं लागेल. किती ग बाई, किती खर्च येईल आता ह्याला. येऊ दे, यायचा तेवढा खर्च येऊ दे. मी करीन खर्च तो. हजार लाख वाटेल तेवढे पैसे मी खर्च करीन. कारण आज मी ते जिवंत आहे तो केवळ तिच्यामुळे. माझ्यावरचं संकट तिने स्वतःवरती ओढवून घेतलंय. मी तुझ्यासाठी वाटेल ते करीन मुक्ता. हे बघ मुक्ता, मला माहितीये तू अतिशय स्वाभिमानी आहेस. पैसे तर घेणार नाहीसच, पण मी तुझे आभार मानलेले सुद्धा तुला चालणार नाहीत. तेही तू स्वीकारणार नाहीस. पण माझं म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? आज जो काही मी आहे, मी जिवंत जो इथे उभा आहे, तो केवळ तुझ्यामुळे. तुझ्यामुळे जणू काही माझा पुनर्जन्म झालाय ग. आत्माराम, मला तुझी पोरगी म्हणजे 100 नंबरी सोना आहे रे. मी समजूच शकलो नाही तिला. श्रीमंतीची, अहंकाराची झापडं आली होती डोळ्यावरती, पण तुम्ही ती उतरवलीत. माझी जागा कुठे आहे ते मला कळलं. डोळे बंद करून सुद्धा जे दिसतं ते उघड्या डोळ्यांनी पण मी पाहू शकलो नाही रे. खूप त्रास दिलाय मी तुम्हाला, खूप त्रास दिला. गुन्हेगार आहे मी तुमचा. माफी मागण्याची खरं तर माझी लायकी नाहीये, पण तरीही जमलं तर माफ करा. अहो मोठे मालक, अहो माफी मागून आम्हाला लाजवू नका.
विश्वास ठेवा माझ्यावर. खरं बोलतोय मी, मनापासून बोलतोय. त्या स्फोटाची आग जरी मला शिवली नसली तरी त्या स्फोटामध्ये रावसाहेब नगरकर जळून खाक झालाय. आता उरलाय तो फक्त तुमच्या सगळ्यांचा दादा. विश्वास ठेवा माझ्यावर. घाबरू नकोस आता. मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतेस तू. वैजयंती, सगळा द्वेष, सगळा राग, संताप, चिडचिड सगळं आता संपलंय. मुक्ताला समजाव, तिची काळजी घेण्यासाठी आता सासरा नाही बाप उभा आहे. आणि बाप मुलांची काळजी घेतो ते त्याचं कर्तव्य असतं. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन, कितीही पैसे खर्च करेन, शेवटी हिऱ्याची पारख जोहरीलाच असते. तुझा विश्वास बरोबर होता. सारंग, तुझा जो हट्ट होता की मुक्ताशीच मला लग्न करायचंय, तो हट्टही योग्य होता. मीच ओळखण्यात कुठेतरी चूक केली. त्यामुळे आजपासून या घराची सून होण्याची लायकी फक्त मुक्ताची आहे. आता या क्षणापासून तुला मी माझी सून म्हणून स्वीकारतो. तू आता फक्त मुक्ता नाहीयेस, सौ मुक्ता सारंग नगरकर. आता मला खूप कामं करायचे. तुमच्या लग्नाची तयारी करायची, सभागृह बुक करायचे, सगळी लग्नाची तयारी, विधींची तयारी करायची. विधिवत तुझं लग्न करायचंय सारंगशी. तर मला कामाला लागलं पाहिजे. समाजमान्य तुमचा विवाह होणार धूमधडाक्यात. चला व्याही शिंदे, कामाला लागा. दादा, अरे काय करतोयस हे तू? तुला हे कळतंय ना तू काय करतोयस ते? कळतंय ना काय करतोय ते? ह्या दोघींना मोठा धक्का बसलाय. ह्यांचा बी विश्वास नाही तुझ्यावर. रावसाहेब जन्मात असं काही करूच शकत नाही असंच वाटतंय त्यांना. माझा विश्वास नाही तुझ्यावर. ह्याच्या माग तुझा काहीतरी डाव असणार असंच मला वाटतंय. मला माहिती तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. बिंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण मी वागलोयच तसा. आता काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल सांगा? असं मग मुक्ताची हात जोडून माफी माग. नाही, नको. तू शांत बस. गप गुमान मुक्ताची माफी माग आणि तिला या घरची सून म्हणून तिला आशीर्वाद दे. खरं तर तुझी माफी मागायची मला लाज वाटते. जमल्यास मला माफ कर.
अहो नाही, आजी नका परीक्षा बघ. माझा विश्वास आहे ती खरं बोलते. उलट मीच तुमची माफी मागते. तुम्हाला उलट सुलट बोलले, लय वेळेला तुमचं मन दुखावलं. हीच माफी मागते. माझी लढाई कधी तुमच्या विरोधात नव्हती. मला ना कधी जिंकायचं होतं ना तुमच्या विजय मिळवायचा होता. माझी लढाई फक्त चुकीच्या प्रथा नियम यांच्या विरोधात होती. हो, तुम्ही नका माफी मागू. आई राजा, मालक, तुम्ही खरंच लय मोठे आहात मालक. तुम्ही आभाळासारखं आहात, आभाळासारखं. आभाळाला पाजर फुटला ना मालक की सारं रान कसं हिरवगार होऊन जात. तर तुम्ही बघा मालक, तुमचं घर पण हे कसं असं बहरून निघाल बघा. माया डोळ्यात देखत माया मुक्ताला तुम्ही या घरची सून म्हणून स्वीकारलं. मायासारख्या बापाला अजून काय पाहिजे. मोठे मालक, वैजयंती, तू म्हणालीस ते बरोबर होतं. आज जर मी इथे आलो नसतो तर माझ्यातला माणूस मेला असता. थँक्यू, थँक्यू माझ्यातला माणूस जिवंत ठेवल्याबद्दल. मुक्ता बाळा, देव तुझं भलं करू. जगातला सगळा आनंद तुझ्या पदरात पडो. माझंही आयुष्य तुला लाभू दे. अगं वाकू नकोस, जखमा अजून ताज्या आहेत, त्रास होईल ना. घरात आल्यापासून इच्छा होती तुमच्या पार डोकं ठेवून आशीर्वाद भेटावा. आज तो दिस आला जेव्हा माझी इच्छा पूर्ण होती. जखमांचा विचार केला तर माया इतकी दुर्भागी कोणी नसत. खरं तर सारंग, मुक्ता, तुम्ही दोघांनी जोडीने त्यांच्या पाया पडायला हवं. हो हो, दोघांनी जोडीने पाय पडले पाहिजे. अरे म्हणजे जोडीनेच तुम्हाला ते जोडीनेच आशीर्वाद मिळेल. सारंग, मुक्ता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला माझा बाप म्हणून घेण्याची. आज आता ह्या क्षणापासून तुम्ही माझे वडील नाही आणि मी तुमचा मुलगा नाही. तुम्ही जोपर्यंत मुक्ताला माझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून स्वीकारत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही. सारंग बाळा, तुला तुझी लाज वाटावी असं काही घडलेलं नाहीये तुझ्या हातून.
तुम्हाला एकेरी नावाने हाक मारलीस, दादा म्हणाला नाहीस, कारण मी दादा असण्यासारखं कधी वागलोच नाही रे. तुम्हाला कधी दादा म्हणाला नाहीस तरी चालेल. मी ती माझ्यासाठी शिक्षा समजेन. दादा सॉरी. दादा तू नाही मान खाली घालायची. तर मी इतका घाणेरडा वागलोय की मी मान खाली घालायला पाहिजे रे. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागायला पाहिजे. दादा या. सावकाश. राहू दे, राहू दे. सावकाश. नाही राहू दे ना. ओके ना. आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव. रेणुका, मला नाही वाटत ती या घरातून आता बाहेर जाईल. तुझी अट न पाळायला तिला आता चांगलंच कारण सापडलंय. ती भाजू दे नाहीतर मोडू दे, आता काही झालं तरी तिला माझी अट पूर्ण करावीच लागेल. एवढ्या सहज सोडणार नाहीये मी तिला. तिने जो शब्द दिला ना त्याची आठवण करून दे. आणि तरीही नाही ऐकली तर मी हे घर सोडून गेलेच समज. आणि जाताना हे घर फोडण्याची जबाबदारी तिलाच घ्यायला लावी. मग बघ कुठल्या वेदना जास्त त्रास देतात तिला. तुमचा आशीर्वाद मिळावा माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. तुम्ही पण मनात काय ठेवू नका. तुमचं घर तुटावं, माणसं लांब जावी असं मला कधीच वाटलं नाही आणि वाटणार पण नाही. नाही, तू कायम घराच्या भल्याचाच विचार केलायस. मीच तुला चुकीचं ठरवत आलो, चुकीचं समजत आलो. माफ कर बाळा. पण मला एक गोष्टीची भीती आहे. कसली? हे बघ, जे मनात आहे ना ते बिनधास्त बोल. तुम्ही मला स्वीकारलं, पण या घरातले बाकीचे लोक मला स्वीकारतील का? स्वीकारलं तरी ते मनापासून असेल का? मला माहितीये हे सगळं एकदम बदलणार नाही. इतके दिवस मी तुझा द्वेष करत होतो, द्वेषामुळे तुझ्याशी असा वागत होतो. आणि मी वागत होतो म्हणून घरातले सगळे तुझ्याशी तसे वागत होते. आता मी बदललोय ना, मग घरातल्या प्रत्येक माणसाला बदलावं लागेल. एकदा मी ठरवलं की ते सर्वांना मान्य करावंच लागतं. काळजी करू नकोस, सगळे बदलतील.
रेणुकाताई, मला नाही वाटत ते ऐकतील. गायत्री, जा रेणुकाला बोलवून आण. अगं आर्या, मी तुला तुला दादांनी बोलवलंय. कुठे? सारंग दादाच्या रूम मध्ये. तिकडे का? अगं काहीतरी बोलायचंय. तिकडे काय बोलायचंय? नेमकं कशाला बोलवलंय? तू चल ना, तुला कळेल. आधी सांग, नाहीतर मी नाही येणार. अगं दादांनी ते मुक्ताला सून म्हणून स्वीकारलंय. काय? नाही, असं नाही होऊ शकत. अगं आर्या, रडू नकोस तू. मला ती बघू देत काय ते. मी या घरात हसायला पाहिजे की नाही, यापेक्षाही या घरातली एक गोष्ट बदलायची पहिल्या मनापासून इच्छा आहे. तुमचं आणि आजीचं नातं. आजपर्यंत त्यांनी लय काय सहन केलं आणि काहीच अपेक्षा ठेवली नाही. फक्त या घरातल्यांनी त्यांच्याशी प्रेमानं वागावं एवढंच वाटत आलंय त्यांना. तुमच्या प्रेमाच्या तर ते लय भुकेले आहेत. आजपर्यंत तुम्ही आजीला नावानं हाक मारत आलाय. माझी एक विनंती आहे. बोल. त्याला एकदा आई म्हणून हाक मारा. आई, आई मला माफ कर. दादा, काय झालंय काय तुम्हाला? जीव वाचवला म्हणून तुम्ही हात जोडून उभे राहिलात. मान्य आहे की ती वेळेवर आली, पण म्हणून तिला या घरात स्थान द्यायला पाहिजे इथपर्यंत तुमचे विचार पोहोचलेत कसे? हे बघा, तिच्या या मदतीसाठी, या शौर्यासाठी तिला आणि तिच्या कुटुंबाला ना आयुष्यभर पुरेल एवढा पैसा द्या, किंवा एखाद्या कार्यक्रमात तिचा मोठा सत्कार ठेवा. पण तिला या कुटुंबाचा भाग करून घ्यायचा ना कधीच विचार करू नका. मी तिला कधीच स्वीकारू शकत नाही. तिच्यात आणि आपल्यात किंचित पण मेळ नाहीये, हे तुम्ही विसरलात का दादा? रेणुका,
तुझा आज जो बाप तुझ्या समोर जिवंत आहे, तुझ्याशी बोलू शकतोय ना, याला केवळ ही मुलगी कारणीभूत आहे. हिने माझा जीव वाचवलाय म्हणून मी आज इथे उभा आहे. विसरलीस? ज्या मुलीने तुझ्या बापाचा जीव वाचवला त्याच्याशी तू असं कसं काय वागू शकतेस? मी हे सगळं विसरायला तयार आहे, मग तू का नाही? पण दादा, माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मला साथ देतेस ना, मग आता का नाही? काय झालंय तुला? आणि बास आता मला ना या घरामध्ये भांडण, तंटे, द्वेष हे सगळं नको आहे. ही मुक्ता या घरची सून आहे हे तुला मान्य करावंच. दादा, माझं बोलून झालंय. आई, परत एकदा माफी मागतो तुझी. खूप त्रास दिलाय मी तुला, खूप दुखावलंय, खूप घाणेरडा वागलोय मी तुझ्याशी. क्षमा कर मला. अजून विश्वास बसत नाही तुझ्या. तू बदललायस का पटत नाही मला. तुझ्या मनात नाहीतरी त्यांच्याविषयी कायम विषच होतं. आज तुझ्यासाठी, सारंगसाठी आणि त्या मुक्तासाठी ह्या सगळ्यांसमोर माझ्याशी ते एवढं वाईट वागले तरी तुझा विश्वास बस. ते माझे भोग आहेत, भोगीन मी. ठीक आहे, तुझा विश्वास, तुझा आशीर्वाद माझ्यावरती उधार राहिला. पण यापुढे तुझ्या घरामध्ये एका खोलीमध्ये बंदिस्त राहणार नाहीस. तू घरात कुठेही फिरू शकतेस, तू मुक्त आहेस. हे घर तुझं आहे, या घराची तू मालकीण आहेस. तू मुक्तपणे कुठेही फिरू शकतेस, काहीही करू शकतेस. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? हो दादा. गायत्री, तुझा विश्वास आहे? हो दादा. तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे खूप. मला वाटतं आता आपण निघूया. मुक्ताला जरा आराम करू दे आणि त्या दोघांना सुद्धा वेळ द्यायला हवा, नाही का? चला. दादांनी ते मुक्ताला सून म्हणून स्वीकारलं. तुझा आज जो बाप तुझ्या समोर जिवंत आहे, तुझ्याशी बोलू शकतोय ना, याला केवळ ही मुलगी कारणीभूत आहे. ज्या मुलीने तुझ्या बापाचा जीव वाचवला त्याच्याशी तू असं कसं काय वागू शकतेस? मी हे सगळं विसरायला तयार आहे, मग तू का नाही? माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मला साथ देतेस ना, मग आता का नाही? आता मला ना या घरामध्ये भांडण, तंटे, द्वेष हे सगळं नको आहे. ही मुक्ता या घरची सून आहे हे तुला मान्य करावंच लागेल. सासूबाई,
सावकाश. हो 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 हो. मागे. तर काय काळजी करू नको. देवी आई आहे तुझ्या पाठीशी. हाय देवी आई आहे. हाय देवी आई. हाय देवी आई. राजा आई राजा पुरच्या पाठी राहा. आई राजा. काळजी घ्या. आजी आजी थांब ना. हे बघ आजी, तू जास्त विचार करू नकोस. इतके दिवस आपल्याला काय वाटत होतं की दादांनी बदलावं. अगं मग आज ते बदलले तर हा बदल आपण स्वीकारायला हवा ना. हे बघ, मला माहितीये आमच्या सगळ्यांपेक्षा कैक पटीने जास्त तू त्यांना ओळखतेस. ते खूप अनबिलिव्हेबल वागलेत. आजपर्यंत त्यांनी तुझा खूप मानसिक छळ केलाय. तमासगिरी, तमाशामध्ये नाचणारी बाई आहे ही. एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध ठेवणारी हीच ती बाई. वाळवी आहेस तू. वाळवी, या घराला लागलेली वाळवी आहेस. पोखरत चालली आहेस माझ्या घराला. रडू नकोस आजी. हे बघ आजी, मला माहिती त्यांनी आजवर जो तुझा छळ केलाय ना, तो फक्त एका माफीत संपणारच नाहीये. पण आजी, मला हे पण माहितीये की ह्या सगळ्या गोष्टी विसरण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. आपण त्यांना एक चान्स देऊया ना. काळजी घे. दादा, तू हे काय केलंस? दिसतंय ना तुला काय केलं ते. समजलं नाही का? आता जरा बदललं पाहिजे. माणसाचा जन्म आपल्याला एकदाच मिळतो ग अंबिका. आपण बदललं पाहिजे. सुधारा आता. आतापर्यंत जे काही वागलो ते बस झालं. आता यापुढे नाही. निघ आता. तुझ्या कामाला लाग. निघा वहिनी. निघ तू. सुधारा आणि निघा. वैजयंती, फार चुकीचा वागलो मी तुझ्याशी. नका असं बोलू. तुम्ही आता जे वागलायत ना त्याने फरवून पावले. काय झालं? मला रेणुकाची काळजी वाटतेय. दुखावली गेली असेल. बोलायला हवे तिच्याशी. तुम्हाला जशी जाणीव झाली ना तशी तिलाही व्हायला हवी. होईल. आपण बोलूया का तिच्याशी? नाही, तिला जाणीव होईल. काय आता मी बदललोय ना, अख्खं घर बदलेल. घरातलं वातावरण बदलेल. घरातली माणसंही बदलतील. रेणुकाही बदलेल. आपण बोलूया तिच्याशी आधी. अनबिलिव्हेबल. हे मुक्ता, आता जस्ट जे काही घडलंय ना त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. भावा पण नाही बसत ते.
फक्त हा बदल घडण्यासाठी तुला हा इतका त्रास व्हायला नको होता. जग काही भेटत नसतं. बरोबर आहे तुझं. तू तरी कुठे मला सहज भेटलीस. मुक्त पण अगं डॉक्टर येईपर्यंत मी खूप घाबरलो. एका क्षणाला तर मला असं वाटलं की मी तुला कायमचं गमावणार तर नाही ना. बर तू आराम कर. पड थोडा वेळ. रेणुका ते अजिबात खुश नाही. छोटे मालकन ती कुणाचं ऐकणार पण नाही. मी या घरातून निघून जाईन असं त्यांना शब्द दिला होता आणि मला जावंच लागणार आहे. नाहीतर त्या घर सोडून जातील. नाही मला या घरात फूट नाही पाडायचे. दादांनी मला स्वीकारलं तरी मला जावंच लागल. घरात सगळं चांगलं झालं. त्यांनी आजीला पण आई म्हणून हाक मारली आणि ह्यांच्या मनात ह्या घरात स्थान दिलंय. हा आनंद माझ्यासोबत राहणारच आहे. तसे दादा बदलले म्हणून सगळेच बदलतील असं नाही ना. बदलले तरी मला खऱ्या अर्थाने खऱ्या मनाने कधीच स्वीकारणार नाही.